Praise the Lord, church. मंडळी, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, church. मंडळी, प्रेज द लॉर्ड. Shall we all arise in the presence of the Lord this time? सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया. Such a wonderful day that the Lord has given us, अद्भुत दिवस प्रभूने आपल्याला दिलेला आहे. that we all as His children would come together and worship Him. त्याचे लेकरं म्हणून आपण एकत्र येऊन त्याची उपासना भक्ती करावी. Hallelujah. हालेलुया. Let us all lift up our hands at this time यावेळेस आपले हात उंच करूया and welcome the Holy Spirit within us. पवित्र आत्म्याचं आपल्यात स्वागत करूया. And tell the, come Holy Spirit, आणि हा पवित्र आत्मा ये, I need you. मला तुझी गरज आहे. I need you. मला तुझी गरज आहे. Because without the Holy Spirit we cannot worship the King. पवित्र आत्म्याशिवाय आपण राजाची उपासना भक्ती करू शकत नाही. Come, let us all lift up our hands and invite the Holy Spirit in our midst today. आपण हात उंच करूया, पवित्र आत्म्याचं आपल्यामध्ये स्वागत करूया. Hallelujah, hallelujah. हालेलुया. Holy Spirit, we welcome you in this place. पवित्र आत्मा, आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. You come and take the lead तू ये आणि पुढारी पण कर. and take control of our hearts. आमच्या हृदयाचा ताबा घे. Take control of our thoughts. आमच्या विचारांचा ताबा घे. Take control of everything. सर्व गोष्टींचा ताबा घे. Come, Holy Spirit. पवित्र आत्मा ये. Come, Holy Spirit. ये पवित्र आत्मा. Hallelujah. Thank you, thank you, धन्यवाद, thank you, thank you, धन्यवाद. thank you, Jesus. Come, Holy Spirit, I need thee. Come, sweet Spirit, I pray. In thy strength and thy power, come in thy own gentle way. Come, Holy Spirit, I need thee. Oh, lift your voices, church. आपले वाणी उंच करूया मंडळी. Sweet Spirit, I pray. Come in thy strength and thy power. Come in thy own gentle way. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे,
हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। Holy Spirit, we welcome you in this place. पवित्र आत्मा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. Thank you that you have taken control of every heart that is present here, O Lord. प्रभू आभार मानतो या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक हृदयाचा तू ताबा घेतला आहे. Just take control and take charge over everything. प्रभू सर्व गोष्टीचं तू नियंत्रण कर, सर्व गोष्टीचा तू ताबा घे. Be glorified. तुझ्या नावाचं गौरव Be कर. glorified. तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. Be glorified. तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. In Jesus' mighty name. येशूच्या पराक्रमी नावाने And प्रार्थना all करतो. God's people say, सर्व देवाच्या लोकांनी all म्हणावं. God's people say, सर्व देवाच्या लोकांनी Amen. म्हणावं. आमेन. Hallelujah. Hallelujah. Church, we've been made to worship Him. मंडळी आपल्याला निर्माण करण्यात आलं त्याची उपासना भक्ती करण्याकरिता. He says that go unto the world and preach the gospel. म्हणतो संपूर्ण जगात जा आणि स्वार्थ सांगा. Amen. आमेन. He has called us to serve. त्याने आपल्याला पाचारण केले, आपण त्याची सेवा करावी. So let us all sing this wonderful song and always encourage ourselves to always share His word and share His gospel with the unreached. आपण हे गीत गाऊया, स्वतःला उच्चारण देऊया, ज्यांच्यापर्यंत सुवर्तमान केलं नाही त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊया. सेवा कराया प्रभु आलो आनंदे, तरी विश्वासी तुझ जवळ माझं नित्य राहू दे. माझं जोडी प्रभु तुझशी, प्रभु तुझा दावोनी, माझं घेई प्रभु तुझशी, प्रभु घेई ओढुनी. तव सेवेला श्रम व्हावेसे, तरी ख्रिस्ता कृपेने, तव इच्छेला वर्ष सर्वदा स्थिर व्हावे आशेने. माझं
power in the blood of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्तात सामर्थ्य आहे. There is power in the name of Jesus Christ. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. In church today, we are worshiping the name above all names, the name of Jesus मंडळी, Christ. आपण सर्व नावावरून सर्वश्रेष्ठ नाव येशू ख्रिस्ताच्या नावाची उपासना भक्ती His करत आहोत. name is above your sickness. तुमच्या आजारापेक्षा त्याचं नाव श्रेष्ठ His आहे. name is above your weakness. तुमच्या अशक्तपणापेक्षा त्याचं नाव His सर्वोच्च. name is above our problems. आपल्या संकटापेक्षा त्याचं सर्व नाव सर्वोच्च. Name anything, His name is above all of it. कोणतेही नाव घ्या, दर नावापेक्षा त्याचं नाव So today, अत्युच्च. let us all together lift the name of Jesus on high. एकत्र मिळून येशूचं नाव Are you ready उंचावूया. to lift His name on high, church? तयार आहे का मंडळी त्याचं नाव I can't उंचावण्याकरिता? see your eagerness. Are you ready? Are you ready? Oh, let us all worship Him. आपण उपासना भक्ती करूया. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। उसका नाम सब नामों से ऊंचा है। Let us all sing. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। वो जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम, जिस नाम में है बंदगी। Let us lift up our hands and sing. Hey, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। 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 बीमारी से और गरीबी से, बीमारी से गरीबी से, श्राप से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। बीमारी से गरीबी से, श्राप से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। वो जिस नाम में क्या है उसका नाम? यीशु है वो नाम। वो जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। 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 सब मिलके यीशु के नाम के लिए ताली बजाएंगे। Let's all clap in the name of Lord Jesus. Church, we are worshiping the God who is faithful. आपण
अशा देवाची सेवा करत आहोत जो विश्वासू आहे. Because He is faithful even when we are not faithful. आपण अविश्वासू असताना तो विश्वासू आहे. He has loved us with an unconditional love. कुठली अट शर्त न ठेवता त्याने आपल्याला प्रीती केली And आहे. He has promised us that I will never leave you and never forsake you. त्याने अभिवचन दिले, मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. And our God is the God of His promises. आपला Amen. देव अभिवचन पूर्ण करणारा देव. आमेन. Amen. आमेन म्हणा. विश्वास योग्य परमेश्वर है वो. Is the Lord who is faithful. And He never changes. कधीच बदलत Let नाही. us all sing this song and praise His name. हे गीत गाऊया, त्याच्या नावाची स्तुती करूया. Come on, let us all clap hands. 1, 2, 3, go. Dum ta dum ta na na. Oh, dum ta dum ta na na. Oh, dum ta dum ta na na. Oh, dum ta dum ta na na. De na na. Dum ta dum ta na na. Oh, dum ta dum ta na na. Oh, dum ta dum ta na na. Oh, विश्वास योग्य परमेश्वर है तू, देखा है मैंने अपने जीवन में. दुनिया बदलती है, तू ना बदलता. बंदाखों से भी मैं करता भरोसा. विश्वास योग्य परमेश्वर है तू, देखा है मैंने अपने जीवन में. दुनिया बदलती है, तू ना बदलता. बंदाखों से भी मैं करता भरोसा. इंसानों से तू वफादार, सुनता दिल की हर एक पुकार. बेहाली में रखता तू ध्यान, हालातों से तू शक्तिमान. जब तू मिला मिली रिहाई, गम तोड़े हर कठिनाई. सब चले जैसे परछाई, जीते तू मेरी लड़ाई. दुम ता दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. दे ना दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. ओ रोशनी बनके जीवन में आया, मेरी गुलामी से मुझको छुड़ाया. तोड़ा हर बंधन, बेटा बनाया. अपना हर वादा तूने निभाया. रोशनी बनके जीवन में आया, मेरी गुलामी से मुझको छुड़ाया. तोड़ा हर बंधन, बेटा बनाया. अपना हर वादा तूने निभाया. इंसानों से तू वफादार, सुनता दिल की हर एक पुकार. बेहाली में रखता तू ध्यान, हालातों से तू शक्तिमान. जब तू मिला मिली रिहाई, गम तोड़े हर कठिनाई. सब चले जैसे परछाई, जीते तू मेरी लड़ाई. दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. दे ना दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. ओ दुम ता ना ना. ओ क्या कोई है इस जहां में तुझसा अज़ीम? क्या कोई है इस जहां में जो तुझसा भला? क्या कोई है इस जहां में तुझसा अज़ीम?
of Jesus Christ. आपण सर्वश्रेष्ठ नाव जे अत्युच्च नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव याची उपासना भक्ती And करत आहोत. everything that has breath, praise the Lord. प्रत्येक शाश्वत प्राणी परमेश्वराची स्तुती Are we all करू. alive in the presence of the Lord today? देवाच्या सान्निध्यात आज आपण जिवंत आहोत We are का? worshiping a God who is alive. आपण अशा देवाची भक्ती करत आहोत की तो जिवंत आहे. So let us all worship Him as we are alive. आपण जसे जिवंत आहोत असे त्याची भक्ती Can you करूया. turn to your neighbor and say, I am alive? तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा मी जिवंत आहे. I have His breath in my lungs. माझ्या फुफ्फुसामध्ये त्याचा श्वास आहे. आमच्याकडे बघू नका, एकमेकाला बोलावो. And as long as I'm praising and long as I'm living, I'm going to praise Him. Amen. जोपर्यंत मी श्वास Are you घेतोय, ready to जोपर्यंत do that, जिवंत आहे, church? त्याची स्तुती करणार. Let us all praise Him. चला त्याची स्तुती करूया. There is joy in the presence of the Lord. तुझ्या सानिध्यात आनंद आहे. I praise in the valley, praise on the mountain. I praise when I'm sure, praise when I'm doubting. I praise when I'm numbered, praise when I'm surrounded. 'Cause praise is the waters my enemies drowning. As long as I'm breathing, I got a reason to praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. I praise when I'm feeling, praise when I don't. I praise 'cause I know you're still in control. My praise is a weapon. My praise is a weapon. It's more than a sound, more than a sound. My praise is the shout that brings Jericho down. As long as I'm breathing, I got a reason to praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. I won't be quiet, my God is alive. How could I keep it inside? I won't be quiet, my God is alive. How could I keep it inside? I gotta praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. I praise 'cause you're sovereign, praise 'cause you reign, praise 'cause you rose and defeated the grave. I praise 'cause you're faithful, praise 'cause you're true, praise 'cause there's nobody greater than you. I praise 'cause you're sovereign, praise 'cause you reign, praise 'cause you rose and defeated the grave. I praise 'cause you're faithful, praise 'cause you're true, praise 'cause there's nobody greater than you. Praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. Praise the Lord. I've got joy in the morning. I've got joy in the morning, joy in the evening. You keep me dancing in every season. Whatever comes tomorrow, I've got joy. I've got joy in the morning, joy in the evening. You keep me dancing in every season. Whatever comes tomorrow, I've got joy. Come on, sing, I've got joy. I've got joy, joy, joy. Down in my heart, I've got joy, joy, joy. Down in my heart, I've got joy, joy, joy. Down in my heart, hallelujah. I've got joy, joy, joy. Down in my heart, I've got joy, joy, joy. Down in my heart, joy, joy, joy. Down in my heart, hallelujah. I'm trading my sorrows, I'm trading my shame, I'm laying
joy of the Lord. And I'm trading my sickness, I'm trading my shame, I'm laying them down for the joy of the Lord. Say, yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord, yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord, yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord, amen. Say yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord, yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord, yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord, amen. I am pressed, not crushed, persecuted, not abandoned, struck down but not destroyed. I am blessed beyond the curse, for His promise will endure. That's joy gonna be my strength. Though the sorrow may last for the night, His joy comes with the morning. I'm trading my sorrows, I'm trading my shame, I'm laying them down for the joy of the Lord. I'm trading my sickness, I'm trading my sickness, I'm trading my shame, I'm laying them down for the joy of the Lord. Oh, la 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 la. Oh, la 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 la. Hey, la 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 la. Amen. Let us all do it, church, together. Oh, la 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 la. Oh, la 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 la. Oh, la 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 la. Amen. Say yes, Lord, yes, Lord. Yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord. Yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord. Amen. Yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord. Yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord. Yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord. Amen. Yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord. Yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord. Yes, Lord, yes, Lord, yes, yes, Lord. Amen. Oh, thank you, Lord. Thank you, Father. Yes, Lord. होय प्रभू, For everything we want to just come and say yes to you, Father. होय प्रभू, सर्व काय तुझ्यामध्ये होऊया. For you have loved us with an unconditional love. प्रभू, कुठली अट शर्त न ठेवता तुम्ही आमच्या प्रीती केली आहे. And today we want to just come and say that we want to worship you. प्रभू, आम्ही सर्व तुझी उपासना भक्ती करतो. More than anything else, O Lord, more than our needs, we just want to come and worship your name and sing, holy, holy are you, Father. प्रभू, आम्ही कोणत्याही गरजा घेऊन येत नाही. तुझ्या नावाची उपासना भक्ती करतो आणि म्हणतो पवित्र, Hallelujah. पवित्र, पवित्र. करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी।
उठा के ऊंचा उठाएंगे यीशु का नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। शारों का गुलाम है तू मेरा मसीहा। शारों का गुलाम है तू मेरा मसीहा। तू मुझे जल देता जिससे मैं तो हो जाता। तू मुझे जल देता जिससे मैं तो हो जाता। तू है मेरा
कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। हालेलुया गा त्या पवित्र पित्याला। हालेलुया गा त्या पवित्र येशूला। हालेलुया गा त्या पवित्र आज्ञाला। हालेलुया गा त्या पवित्र आज्ञाला। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। Let us be seated in the presence of the Lord as we prepare our heart to commune in the table of the Lord. I request Reverend S.G. Kori, Brother Sandeep Malela, Brother Mark Gaikwad, Brother Sandeep Surenshi, Brother Daniel Manohar, Brother Sandeep Agarwal, Brother B. Sethi, Brother Sagar Bandarkar, Brother Anand Renukar, please come forward. सर्वांची नावं घेतलेत, कृपा करून आपण पुढे यावं. Brother Nilesh Bramne, Brother Ruben Joel, to please come forward. Brother Nitin Gaikwad, to please come forward. Brother M.S. Hiwale, Brother Deepak Godke, to please come forward. Brother Praveen Darekar, for that which I receive of the Lord, I give unto you. जे प्रभूपासून मिळालं तेच मी तुम्हाला देत आहे. The night on which Jesus was to be handed over, रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं त्या रात्री he took the bread, he broke it and said, त्याने भाकर घेतली, मोडली आणि म्हटले, this is my body that is broken for you. हे माझं शरीर तुम्हासाठी मोडलं जात आहे. As you eat of it, do it in remembrance of me. मी खात असताना माझ्या स्मरणार्थ करा. In like manner, he took the cup and said, तशाच प्रकारे त्याने प्याला घेतला आणि म्हटले, this is the cup of my New Testament established in my blood. माझ्या रक्तात स्थापिलेला हा नवा करार आहे. As you drink of it, do it in remembrance of me. मी प्राशन करत असताना माझ्या स्मरणार्थ For करा. as long as you eat of this bread and drink of this cup, कारण जितक्यानं तुम्ही भाकर खाता व हा प्याला you प्राशन declare करता, my death till my coming. माझ्या मरणाची माझ्या येईपर्यंत घोषणा करीत. For whosoever eateth of this bread and drinketh of this cup in an unworthy manner जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खायला व प्याला प्राशन is करेल, guilty concerning the body and the blood of the Lord Jesus Christ. तो दोषी आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर रक्त या संबंधाने. So let everyone examine himself and herself, प्रत्येकाने तो किंवा ती आपलं आत्मपरीक्षण and करावं. then partake of this bread and this cup. त्यानंतरच ह्या भाकरीत आणि प्याल्यात सहभागी व्हावं. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for the privilege of communing in your table this afternoon. प्रभू आम्ही आभार मानतो, येशू संधी आम्हाला दिली आज दुपारी तुझ्या प्रभू भोजनाच्या मेजमध्ये सहभागी होण्याकरिता. We thank you, Father, that you loved us so much that you sent your only begotten Son, Jesus Christ, for us. तिथं आम्ही आभार मानतो, आमच्या एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी पाठवला. Thank you, Jesus, that you loved us and you took 39 stripes upon your body. प्रभू येशू आभार मानतो, आमच्या प्रीती केली, आपल्या शरीराला 39 फटके खाल्ले. By every stripe that you have taken, we have received our healing. प्रभू प्रत्येक फटका तू घेतलास, आम्हाला आरोग्य मिळालं आहे. Thank you, Jesus, for shedding your precious blood on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधस्तंभावर येशू मौल्यवान रक्त आमच्यासाठी सांडलं, याबद्दल आभार You have मानतो. cleansed us from all our sin, forgiven all our iniquities. प्रभू आमच्या सर्व पापापासून तू आम्हाला शुद्ध केले, सर्व अपराधांची क्षमा केली. Heavenly Father, as we partake of this bread and this cup, which is the emblem of the body and the blood of the Lord Jesus Christ, प्रभू या भाकरीमध्ये आणि प्याल्यामध्ये सहभागी होत असताना जे
प्रतीक आहे येशू ख्रिस्ताच्या शरीराचं आणि रक्ताचं. Help us to receive your healing and your forgiveness by faith in our life. विश्वासाने आरोग्य आणि क्षमा स्वीकारण्याकरिता आम्हाला सहाय्य And करा. let this table be a blessing to each one of us, we pray. प्रार्थना करतो हा मेज आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वाद होऊ In दे. Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. As the bread and the cup comes to us, we will hold it in our hands, and when everyone has received, then we will partake of it together. भाकर आणि प्याला आपल्याकडे येईल, त्या आपण आपल्या हातातच ठेवणार आहे. सर्वांना मिळाल्यानंतर एकत्र सहभागिता करणार आहोत. येशूच्या रक्ते भरले हृदयाचे कुंड जा. जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. ते होती शुद्ध प्राण. ते होती शुद्ध प्राण. जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. खांबी मरणारा सो त्यामुळे हर्षला. तेनेची माझा दोष गोड पुसेल सगळा. पुसेल सगळा. पुसेल सगळा. तेनेची माझा दोष गोड पुसेल सगळा. हे प्रभु तुझे रक्त मोल कधी न संपला. देवाचे सर्व प्रिय गुण तू तेने खंडना. तू तेने खंडना. तू तेने खंडना. देवाचे सर्व प्रिय गुण तू तेने खंडना.
there is anyone who has not yet received the cup or the bread, please raise your hand. जर कोणाला भाकर किंवा द्राक्षरस मिळाला नसेल तर कृपा करून आपला हात उंच करा. Let us take the bread, which is the symbol of the body of the Lord Jesus भाकरीचं Christ. सेवन करूया प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. Let us take the cup, which is the emblem of the blood of the Lord Jesus Christ. त्याला प्राशन करूया प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. As the cups are being collected, shall we all stand in the presence of the Lord. And let us declare the victory of the Lord by singing this hymn for the glory of God. Sa sanga mama bandhu jana aloche duniya marna. Sa sanga mama bandhu jana aloche duniya marna. Marna chi morni nahi mariyade sarvasomi. Miti gunachi durri sachi dina gunachi
of kings and the Lord of lords. टाळ्या वाजूया, राजाच्या राजा, प्रभूच्या प्रभू. Jesus is alive. Indeed, he is alive. येशू ख्रिस्त जिवंत आहे, खरोखर तो जिवंत We आहे. thank you, Jesus, that you have purchased us by your blood. प्रभू येशू ख्रिस्त आभार मानतो, तुझ्या रक्ताने तो आम्हाला विकत We घेतला dedicate our आहे. lives into your hand, Lord and प्रभू, Father. आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित Let करतो. your name be glorified through our lives, we pray. प्रार्थना करतो आमच्या जीवनाद्वारे तू नावाचं गौरव In होते. Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्या नावाने प्रार्थना And करतो. everybody said, Amen. सराने म्हणा आमेन. Amen. Amen. You may be sitting in God's presence. रोज सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया. At this time, let us welcome Pastor Stephen Dar as he comes to minister to us from the Word of God. Let us clap our hands देवाचं and वचन welcome सांगत him. असताना पास्टर स्टीवन दार यांचं स्वागत करूया. I welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेत मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत If आहे. you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर तुमची या ठिकाणी येऊन भक्ती करण्याची पहिलीच वेळ असेल तर विनंती आहे आपल्या जागी उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome this dear brother. या बंधूचं आपण We स्वागत welcome you in करूया. the name of the Lord, and I believe that God is going to bless you throughout the service. प्रभूच्या नावाने आम्ही तुमचं स्वागत करत आहे आणि संपूर्ण सभा देव आशीर्वादित करायला You may be आमचा seated in विश्वास the आहे. presence of the Lord. देवाच्या सानिध्यात आसन ग्रहण करू. This year has been declared as the year of experiencing God's presence in our lives. हे वर्ष जाहीर करण्यात आलं परमेश्वराच्या सहवासाचा आपल्या जीवनात अनुभव घेणे. And God has promised us through His word in Exodus chapter 33 verse 14. Almighty God has said that my presence shall go with thee and I will give thee rest. परमेश्वराने आपल्याला अभिवचन दिलं. निर्गमयाचा 33 अध्याय वचन 14. परमेश्वर म्हणाला मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईल. This afternoon I would like to draw your attention to the last recorded words of Jesus Christ in the Gospel of Matthew. आज सकाळी मला तुम्हाला येशू ख्रिस्ताचे शेवटले जे शब्द त्यांनी नोंदणी केली आहे मत्तेय शिवर्तमानाच्या शेवटला अध्याय. Matthew chapter 28 verse 20. मत्तेय शिवर्तमानाचा 28वा अध्याय वचन 20. Teaching them to observe all things whatsoever I command you. And lo, I am with you always, even unto the end of the world. मत्तेय शिवर्तमानाचा 28 अध्याय वचन 20. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावे शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हाबरोबर आहे. I would like to entitle my message as I am with you always. माझा जो उपदेशाचा शीर्षक मला द्यायचा आहे तो म्हणजे मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. This is not just the final words of Jesus Christ before he was ascended. येशू ख्रिस्ताचा स्वर्गारोहण होण्यापूर्वी हे सरते शेवट असे शब्द But I नव्हते. believe that this is the greatest promise that has been given to mankind. मानव जातीसाठी दिलेलं हे सर्वात मोठं अभिवचन आहे असा माझा विश्वास आहे. The presence of God is seen in this promise. आपण पाहतो या वचनामध्ये परमेश्वराचं सानिध्य Where सहवास Jesus दिसतो. did not say that I will send my angel to be with you. येशू ख्रिस्त असं म्हटले नाही की माझे दूत मी तुम्हाला पाठवतो Last तुमच्याबरोबर Sunday we राहण्याकरिता. celebrate the resurrection of the Lord Jesus Christ. मागच्या आठवड्यातच मागच्या रविवारी आपण पुनरुत्थान After साजरं the केलं. resurrection of the Lord Jesus Christ, Jesus manifested himself to the disciples for 40 days. आपण पाहतो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवस येशू ख्रिस्त शिष्यांना प्रगट Now झाले. before Jesus was ascended, he gave them this promise. आपण पाहतो येशू ख्रिस्ताचा स्वर्गारोहणात असताना त्याने हे अभिवचन He did दिलं. not leave his disciples in uncertainty and fear. त्याने त्याच्या शिष्यांना अनिश्चितता आणि भय असं त्याच्यामध्ये He सोडलं didn't नाही. say that I will send one of my angels to be with you. येशू ख्रिस्त असे म्हटलं नाही सर्व दूतापैकी एक दूत मी पाठवतो I तुमच्या believe that सेवेसाठी. there are so many angels that everyone can have one angel. But Jesus did not say, I will send my angel to be with you. माझा विश्वास आहे स्वर्गामध्ये पुष्कळशे दूत आहेत. येशू ख्रिस्त म्हटला नाही मी एक दूत तुमच्यासाठी पाठवत आहे. But Jesus said that I am with you. पण Hallelujah. येशू म्हटला मी तुमच्या बरोबर He आहे. said that I am going to be with you. तो म्हणतो मी तुमच्या बरोबर असणार Do you believe आहे. that Jesus is with you? तुझा विश्वास आहे का येशू तुमच्या बरोबर Can you आहे? turn to your neighbor and say, Jesus is with me. तुझ्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा येशू माझ्या बरोबर Jesus is आहे. with me. येशू माझ्या बरोबर Don't worry आहे. about what situation you might be going through in your life. तुझ्या जीवनात कोणत्या परिस्थितीत चालला विचार In करत your बसू sorrow, नका. Jesus is with you. तुमच्या दुःखात येशू तुमच्या बरोबर In आहे. your fear, Jesus is with you. तुमच्या भीतीत येशू तुमच्या बरोबर In your आहे. sickness, Jesus is with you. तुमच्या आजारात येशू तुमच्या बरोबर And आहे. when Jesus is with us, त्यास येशू आपल्या बरोबर आहे. Hebrews chapter 13 verse 5, the word of God says, इब्रियपत्र 13वा अध्याय the 5 last वचन. part of the verse said that he will never leave us nor forsake us. And verse 6, the writer of Hebrews says, so I will not be afraid. What can man do unto me? इब्रियपत्राचा 13वा अध्याय 5व्या शेवटला भाग म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही टाकणार नाही. इब्रियपत्राचा 13वा अध्याय 6व्या वचनाचा शेवटला भाग म्हणतो
की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मनुष्य माझं काय The करणार? presence of Jesus gives us the boldness to face every situation. येशू Hallelujah. ख्रिस्ताची उपस्थिती प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याकरिता आपल्याला हिंमत देते. Presence of Jesus does not guarantee that there will be no problems, no sickness, no discouragement, no sorrow in our lives. येशू ख्रिस्ताची उपस्थिती आपल्याला ही शाश्वती देत नाही की आपल्या जीवनात दुःख, त्रास, संकट, अडचणी येणार नाहीत. But the presence of Jesus says that I will not be afraid. Hallelujah. परंतु देवाची येशूची I will not be उपस्थिती afraid of anything in my life. माझ्या जीवनात मी कशालाही भिणार नाही. I was watching that IPL matches. मी IPL चे सामने पाहत You know, होतो. I like that IPL match. Sometimes people think that pastor is always giving IPL example. He is more in presence of IPL or God. आणि लोक म्हणतात पाळक साहेब नेहमीच IPL चं उदाहरण देतात, देवाच्या उपस्थितीत असतात का IPL च्या? I don't spend much time in that IPL. I don't have time. माझ्याकडे वेळ नाही, जास्त वेळ घालवत नाही. But I watched that small lad, a 15-year-old boy. आणि हा 15 वर्षाचा कवळा तरुण मी त्याला पाहतो. You know, that was match between two royals, Rajasthan Royal and Royal Challengers Bangalore. राजस्थान रॉयल, रॉयल चॅलेंजर बँगलोर. Royal versus Royal. रॉयल वर विरुद्ध रॉयल. And I want to tell you, we are the royal of the royal. मला सांगू द्या, आपण येशू ख्रिस्ताच्या Because we राजकीय are the king's children. Hallelujah. आपण राजाची मुलं. So this lad, Vaibhav Suryanshi, आणि हा तरुण मुलगा वैभव सूर्यवंशी, he was just 15 years old. I believe that he just gave his 10th exam. हा कवळा तरुण आहे, फक्त 10वी परीक्षा दिली He आहे. is over there with the bat. त्याच्याकडे ती बॅट आहे. And he says that I don't look at the bowler. तो म्हणतो गोलंदाजाकडे मी पाहत नाही. Once in a generation, Jasprit Bumrah bowls and he gives 1 6. आणि बुमरा पिढीतला सर्वात उत्तम गोलंदाज, त्याला तो षटकार मारतो. He gives 1 4. हेझलवूड आहे तो चौकार. And then that जॉफर आर्चर, Chopra Archer. हा तो साऊथ इंडिया आफ्रिकाचा आहे. He bowls and he is hitting 1 6. त्याला गोलंदाजी करतो, हा याला षटकार मारतो. Pandya bowls and he just touches another 6. हार्दिक पांड्या बॉल लावतो, नुसतं तो बॅट लावतो आणि He says that I am Chakar. not intimidated by Jofra Archer. I am not intimidated by Hardik Pandya. I am not intimidated, afraid of Bumrah or whoever comes. या सगळ्यांचे नाव घेतले, तो म्हणतो मी कुणालाच घाबरत नाही. If that small boy, आणि हा लहान मुलगा without the presence of God, can stand boldly, देवाची उपस्थिती त्याच्या बरोबर नाही, परंतु हिमतीने उभं how राहतो. much more we should stand firm against Satan, who tries his level best to get us bowled out. आणि सैतान जो आपल्या विरुद्ध उभा राहतो, आपल्याला तिरफळा उडवण्याकरिता आपण Let किती त्याच्याबरोबर Satan हिंमत throw उभं the राहायला ball of पाहिजे. suffering, दुःख आणतो सैतान, त्याला षटकार मारा. ball of sickness, like 6, आजार षटकार मारा सैतानाला. depression, give a reverse swing. आणि निराशमध्ये उलटा बॅट करून मारा Don't चौकार. allow that attacks of Satan to stick on you. Just hit it and be victorious. सैतानाला बिलगून बसू देऊ नका, तुम्हाला त्याला षटकार मारा, चौकार मारा. Why? का? Because Jesus Christ is with me. कारण Hallelujah. येशू ख्रिस्त आपल्या बरोबर He आहे. said that, writer of Hebrews said that I will not be afraid. What can man do unto me? इब्रिकाराचा लेखक म्हणतो मी भिणार नाही, मानव माझं काय करणार. To the same fearful disciples, Jesus said that I am with you always. आणि भिलेले शिष्य येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. The second thing in that command, in the promise is this. दुसरं अभिवचन या वचनात आहे. Jesus said that I am with you always. येशू ख्रिस्त म्हणतो सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. Not sometimes, कधीतरी नाही, not occasionally. कधी प्रसंग आला तर असं You know, we नाही. think, as I said last time, we think that we have occasional coming in the presence of God. So we think that Jesus also is occasionally coming and being with us. मी मागच्या वेळेस पण म्हणाला येशू ख्रिस्त काय प्रसंग आलाय ते तो आपल्याला वाटतं, म्हणून आपण पण काही प्रसंग असतील चांगले तरच येतो. Jesus is not occasionally present with us. आपल्या बरोबर येशू काही कार्यक्रम किंवा काही प्रसंगालाच उपस्थित नसतो. Jesus is not occasionally present on festive days. फक्त सणाच्याच दिवशी येशू आपल्या बरोबर उपस्थित असतो असं Jesus नाही. is not occasionally present with us on Sunday to Sunday. रविवार ते रविवार येशू आपल्या बरोबर उपस्थित असतो असं But नाही. Jesus is present with us always. परंतु Hallelujah. सर्व दिवस येशू आपल्या बरोबर Be आहे. it joy, be it sorrow, Jesus is present with us. आनंद दुःख येशू आपल्या बरोबर Be आहे. it sorrow, be it sickness, be it wellness, Jesus is present with आपण us. तब्येत चांगली असो, आजारी असो, दुःखी असो, येशू आपल्या बरोबर Be आहे. it
plentiful, be it lack, Jesus is always with आपल्याकडे us. भरपूर असू उणीव असू येशू आपल्या बरोबर आहे. Let us thank God for Jesus Christ. येशू ख्रिस्ताबद्दल देवाचे Jesus आभार मानूया. had time for everything. Jesus had time for everything. येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टीसाठी वेळ होती. On a happy occasion like the wedding at Cana, Jesus had time for the आपण पाहतो people. आनंदाचा प्रसंग कार्यक्रम काना गावाचं लग्न येशू Sorrowful होता. occasion where his friend Lazarus died, Jesus had time for him. दुःखाची परिस्थिती त्याचा मित्र मरण पावला येशू त्या ठिकाणी होता. He is लाजरसच्या never कबरीसाठी. too busy that he does not have time for us. येशू ख्रिस्त Hallelujah. कामात इतका व्यस्त नाही की आपल्यासाठी वेळ नाही. You know, many times we say, पुष्कळ आपण म्हणतो you call us at the middle of the night, I will be there. रात्री फोन करा मी उत्तर देतोच. And when they call, ज्यावेळेस फोन केला nowadays that mobile has got a lying machine in that. आता मोबाईल मध्ये काय म्हटलं ती मशीन आहे लबाडीची मशीन आहे त्याच्यात. लाईंग असं मला वाटलं झोपायची लबाड बोलण्याची मशीन. Lying machine. I am in meeting. What meeting? Eating meeting. आणि मी सभेमध्ये कसल्या सभेचं खायचं जेवत बसलाय. I am in meeting. Which meeting? Sleeping meeting. आणि मी एका सभेमध्ये बसलो कसली झोपायची. I thank God that Jesus does not send that kind of message. I am meeting. येशू ख्रिस्त म्हटला नाही की मी व्यस्त आहे माझ्या Don't disturb सभेमध्ये. me. I am in Iran now. After Iran, then USA. After USA, then Indonesia, and Malaysia, and Singapore. Then I'll come to you. हे सगळं झाल्यानंतर मी तुमच्याकडे जे नाव यांनी घेतलं येशू असं म्हटलं नाही. Jesus said, I will always be with you. येशू म्हटलं मी Hallelujah. सदा तुमच्या बरोबर Just आहे. a distance of prayer, He is there. प्रार्थना करा येशू आलाच He तुमच्याकडे. is there, ever present help in time of need. आपल्या गरजेच्या वेळेस तो संकट समय सदा सिद्ध आहे He is मदत करायला. always there. तो सदा सर्व आपल्या बरोबर Never आहे. a believer is alone. विश्वासणारे कधीच एकटे Your नाही. situation may think that you say that you are alone, all alone. तुमची परिस्थिती म्हणाल तुम्ही एकटे पडला The आहात. people around you may say that what is the use of going to church? You are all alone. लोक म्हणतील चर्चला काय जातो एकटा पडलायस तू. But I want to tell you the good news that Jesus gave to the disciples and to us as well. He said that I am with you always. येशू ख्रिस्त Hallelujah. शिष्यांना म्हणाला आपल्याला म्हणत आहे मी सर्व In दिवस तुमच्या every बरोबर season आहे. of life, He is there with us. आपल्या जीवनाच्या प्रत्येक समयात तो आपल्या बरोबर आहे. Thirdly, the context in which Jesus gave this promise. आपण पाहतो संदर्भ ज्या संदर्भात येशूने हे The वचन दिलं context is from verse number 18, 19 and 20. त्याचा संदर्भ आहे वचन 18, 19 आणि In verse 20. number 18, we see that the person who gave this commission is the one who is of greater authority in heaven and authority on earth. ज्या व्यक्तीने आपल्याला हे वचन दिलं त्याला अधिकार आहे स्वर्ग पृथ्वीचा. We have just taken part in the table of the Lord. भोजनाच्या मेजात आत्ताच आपण सहभाग The word of घेतला. God says त्याच वचन सांगतं in 1 Corinthians chapter number 11 verse number 26. पहिले करंथीकारपत्र 11 अध्याय 26 As long वचन. as you eat of this bread and drink of this cup, जितक्यांदा- you do shew my death till my coming. जितक्यांदा तुम्ही भाकर खाता प्याला पिता तितक्यांदा तुम्ही माझ्या The table- मरणाची येईपर्यंत घोषणा The करीता. table of the Lord should motivate us to go out and to declare the death of the Lord Jesus प्रभू Christ. भोजनाच्या मेजाने आपल्याला प्रोत्साहित केलं पाहिजे आपण जाऊन प्रभू येशूची घोषणा We बाहेर are केली not पाहिजे. called to passively wait for the coming of the Lord. आपल्याला असं पाचारण केलं की निष्क्रियपणे आपण थांबूया We प्रभूच्या are not आगमनाची. called to passively come, warm the chairs of the church and do a traditional Sunday service and wait upon the Lord. आपल्याला निष्क्रिय म्हणून असं बोललं नाही की रविवारी यायचं खुर्चीवर बसायचं खुर्ची गरम करायचे पुढच्या रविवारी परत The word यायचं. of God says in Romans chapter 10 verse 13, रोमकारपत्र 10 अध्याय for 13 वचन. whosoever calleth upon the name of the Lord shall be saved. जो कोणी परमेश्वराच्या नावाचा धावा करेल त्याचं In तारण verse होईल. number 14, Paul says, 14 वचनात पाऊल म्हणतो how can they call on the name of the one whom they have not heard of? त्याच्या नावाला कशी ते हाक मध्ये ज्यांनी त्यांच्याबद्दल And ऐकलं how नाही. will they hear unless and until somebody is sent to preach? जोपर्यंत कोणाला पाठवत नाही उपदेश करण्याकरिता ते कसे ऐकतील. Blessed, how beautiful are the feet of those who carry the good news of the gospel of the Lord यात Jesus वचन सांगतं Christ. किती मनोहर त्यांचे चरण आहे जे प्रभूचे सुवर्तमान घेऊन Once जातात. upon a time we were whosoever, पहिलं आपण कोणीतरी होतो but I thank God that we are not whosoever. We are the children of the Almighty God. पण आता आपण Hallelujah. कुणी नाही परंतु आपण देवाचे लेकर आहोत. Somebody might be saying, who cares who you are? कोणीतरी म्हणत आम्हाला काय परवा तुम्ही कोण आहात. Many times people say, who cares who you are? लोक म्हणतात आम्हाला काय घेणे देणं तुम्ही कोण आहे. Let nobody care of you. Almighty God says that I care about you. कोणी म्हणतील तर तुमचं घेणं देणं नाही पण Once upon a तुम्हाला time, तुमची काळजी आहे. we were whosoever. Now it is our responsibility because God has
brought us out of the whosoever category, we are called to go to the whosoever and bring them in the house of the Almighty God. पण कुणी नव्हतं, परमेश्वराने आपल्याला काढलेलं आहे आणि जे आता कुणी नाही त्यांना आपण देवाच्या घरात आणलं That's पाहिजे. why we have been given the promise. त्यामुळे आपलं अभिवचन देण्यात He आलं आहे. says that I will be with you. तो म्हणतो मी तुमच्या बरोबर असेल. Where? केव्हा? When we take our foot, when we put on the shoes of the readiness of the gospel, and when we go to the people outreached, unreached with the gospel of the Lord Christ, Jesus said that I am going to be with you. ज्यावेळेस आपण Hallelujah. सुवार्ताचे पैठण धारण करू, आपण बाहेर जाऊ, लोकांना सुवार्थ सांगू, येशू म्हणतो We मी don't have तुमच्या to be बरोबर आहे. afraid of what is happening in the world. जगात काय होतं आपल्याला भ्यायची गरज We नाही. don't have to be afraid of who will torture us or who will persecute us. आपल्याला कोण छेळ करेल, त्रास देईल, आपल्याला घाबरायची गरज Jesus नाही. said that I am going to be with you. येशू म्हणतो मी Hallelujah. तुमच्या बरोबर I am असेल. going to be with you. मी तुमच्या बरोबर Our असेल. only responsibility is to put on the shoes of the gospel of peace. आपली जबाबदारी काय आहे? सुवार्थाचे पैठण आपण घातले पाहिजे. And let us take step to go and reach the unreached. आपण पाऊल उचललं पाहिजे, ज्यांच्यापर्यंत सुवार्ता गेले नाही Where त्यांच्यापर्यंत are the पोहोचलं पाहिजे. unreached? Where are the unreached? आणि ज्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचले नाही ते कुठे Unreached आहेत? is not beyond the seven seas. आणि ते साता समुद्र पलीकडे नाहीत. Unreached is the person that is staying just opposite to your house. आणि ज्यांच्यावर सुवार्ता पोहोचला नाही तो व्यक्ती जर तुमच्या घराच्या You know, we are समोर all staying राहतो. in society, right? Flat. आपण सर्व फ्लॅट मध्ये राहतो ना. Who is the unreached? आणि कुणापर्यंत सुवार्ता पोहोचली नाही. Who is the unreached? कोण आहेत त्यांच्याकडे सुवार्ता पोहोचली Go नाही. to the next person. तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे जा, Go to the front person. समोरच्या व्यक्तीकडे जा. Our problem is that only on Hosanna, Hosanna, blessed is the name of the Lord. Palm Sunday झाला, एक राऊंड मारला, झाला. आपण होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद द्यायचा असतो. We take one Finish, round, Lord, finish. whole year quota in one round. Hosanna, Hosanna, blessed is the one who comes in the name of the Lord. फिर मिलेंगे अगले साल इसी वक्त इसी समय. आणि मग आपण वर्षभरातून एकदाच म्हणतो होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद देत असो. नेक्स्ट टाइम विल मीट दिस इयर दिस टाइम फॉर द पाम संडे. People get crazy. Arey, what happened to these people? Only once in a year they come. Hosanna, Hosanna, blessed is the one who comes in the name of the Lord. लोक म्हणतात हे कसले वेडे लोक आहेत, फक्त वर्षातून एकदा होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद देत असो, त्याच्यानंतर गायब. We are called to be witnesses for the Lord every time we come and commune in the table of the Lord. This table of the Lord should push us outside to reach the unreached with the gospel of the Lord Jesus Christ. आपल्याला पाचारण करण्यात आलं की आपण प्रभू भोजनाच्या मेजामध्ये सहभागी होतो. त्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की ज्या लोकांपर्यंत सुवर्तमान पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत आपण We जावं. don't have to be afraid of who will meet us and what kind of reaction they will give us. आपण भ्यायची गरज नाही, कोण आपल्याला भेटेल त्याची प्रतिक्रिया काय असेल. The word of God says, open thy mouth and I will fill it with my word. त्याच वचन सांगतो तुमचं मुख उघडा, माझ्या शब्दांनी मी भरेल. That's the promise of God that has been given as long as we are busy in the Father's business to fulfill the commission of the Lord Jesus Christ. हेच अभिवचन परमेश्वराने आपल्याला दिलं. जोपर्यंत आपण प्रभूच्या व्यवसायामध्ये व्यस्त आहोत, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. The third तिसरं thing in this promise is that this promise तिसरं अभिवचन हे आहे does not have an expiry date. आणि त्याला ती तारीख बाह्य नाही. Everything under the sun has an expiry date. सूर्याखाली ज्या प्रत्येक गोष्टी आहे त्याची तारीख संपते, तारीख You बाह्य take the आहे. most powerful medicine that also has an expiry date. सगळ्यात सामर्थ्यशाली औषध आहे त्याला देखील तारीख असते, ते संपतं. Whatever you purchase that has an expiry date. काही खरेदी करा, तारीख बाह्य होते But ते. this promise of God that I will be with you does not have an expiry date. परंतु Hallelujah. परमेश्वर म्हणतो मी सर्व दिवस तुमच्या बरोबर असेल, त्याला ते तारीख बाह्य That promise is नाही. not just for our generation, but generation to generation to generation to generation to come. That promise still remains the same. ते Hallelujah. अभिवचन केवळ एका पिढीसाठी नाही, येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांसाठी ते अभिवचन He आहे. says that I will be with you forever. तो म्हणतो सर्व दिवस मी I तुमच्या will बरोबर be with आहे. you forever. तो म्हणतो सर्व दिवस मी तुमच्या No बरोबर matter in आहे. which generation we might be living, हरकत नाही कोणत्या पिढीत तुम्ही the जगत promise आहात. still remains the same. I will be with you forever. त्याचं अभिवचन तेच आहे, मी सर्व दिवस तुमच्या No बरोबर matter आहे. what different circumstances we might be having in our lives, आपल्या जीवनात कुठलीही वेगवेगळी परिस्थिती येऊ, the promise still remains that I will be with you forever. त्याचं अभिवचन आहे की मी सदा सर्वदा तुमच्या बरोबर आहे. And what does Matthew conclude it? आणि मत्ते समारोप काय करतो? What does it say? Can somebody read? कुणी वाचू The शकतं का? last word of Matthew chapter 28 verse 20. मत्ते कृष्णवर्धमान 28 अध्याय 20 वचन शेवटला भाग कुणीतरी वाचा. The last word, शेवटला शब्द Amen. You know आमेन. what is the meaning of the word Amen?
आमेन ह्या शब्दाचा अर्थ काय हो? Let it be accordingly. तथास्तु. So when Jesus says, I am going to be with you forever, येशू ख्रिस्त म्हणतो सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. what is our response? आपला प्रतिसाद काय? Amen. Let it be Amen. accordingly. Hallelujah. Let it be accordingly. तसंच हो, तथास्तु. When Jesus said, I am going to be with you forever, येशू ख्रिस्त म्हणतो सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. after speaking for 25 minutes, everything flushed out. After Jesus said, I am going to be with you forever, Jesus said, I am going to be with you forever. Jesus said, I am going to be with you forever. So be it. Everybody who Aso. said Amen, let us all stand in the जे presence of the सर्वजण Lord. आमेन म्हटले तेच उभे राहा. Everybody who said Amen, जे सर्व आमेन म्हटले and say that, आहेत. Lord, I receive that promise in my life. आपण म्हणतो देवा ते अभिवचन माझ्या जीवनात मी That promise स्वीकारतो. that does not have an expiry date. ते अभिवचन आहे त्याला तारीख बाह्य That promise नाही. that is applicable in my good times and my bad times. माझ्या चांगल्या परिस्थिती वाईट परिस्थितीमध्ये ते अभिवचन माझ्यासाठी That promise आहे. that gives me boldness to face every situation. प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याकरिता ते अभिवचन मला To सामर्थ्य that देते. promise we say, त्या अभिवचनाला आपण म्हणतो Amen. I request the choir to come forward. गायन वृंदांना विनंती आहे की त्यांनी यावं. If Jesus' presence is there with us, तर येशूची उपस्थिती सहवास आपल्या this बरोबर is आहे. not just last words of Jesus. येशूचे हे शेवटले शब्द नव्हे. This is not just a promise also. हे केवळ अभिवचनच नाही. But I want to tell you good news. This is the lifeline of every believer. मला तुम्हाला सांगू द्या की ही जीवन वाहिनी आहे Lifeline of every प्रत्येक believer. I do not know विश्वासणाऱ्याची. what situation you might be going through in your life. तुमच्या जीवनात कोणत्या परिस्थितीतून तुम्ही जात असाल, Let us hold on to the promise of God. देवाच्या अभिवचनाला धरून Jesus, you राहू. are with me. I will not be afraid. येशू माझ्या बरोबर मी भिणार नाही. Can you turn to your neighbor and say, I will not be afraid? तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा मी Sickness, भिणार I नाही. will not be afraid. आजार मी भिणार नाही. Discouragement, I will not be afraid. निराशा मी भिणार नाही. Sorrow, I will not be afraid. दुःख मी घाबरणार Family नाही. problem, I will not be afraid. कौटुंबिक समस्या मी भिणार Pressure of the नाही. superiors, I will not be afraid. दबाव जो आहे माझ्या अधिकाऱ्यांचा मी भिणार War-like नाही. situation around the globe, I will not be afraid. जागतिक जी परिस्थिती मी भिणार नाही. Why? हा. Because Jesus said, I am with you. Hallelujah. येशू म्हटला मी तुमच्या Let बरोबर us sing आहे. this song and for the glory of the Lord. देवाच्या गौरवासाठी गीत गाऊया. Fear not, for I am with you. इंग्रजीमध्ये गाऊया भिवू This is नको the मी तुझ्या promise of बरोबर God आहे. for our lives. आपलं अभिवचन आहे. And all those who are bold like lion. जे सर्व सिंहासारखे निर्भय If आहेत. Vaibhav Surenshi can boldly stand before every baller, we can stand in the power of the presence of God against the attack of Satan. आपण सैतानाच्या विरुद्ध हल्ल्याला उभं राहू शकतो. त्याचा सूर्यवंशी प्रत्येक Jesus गोलंदाजाला said ठकरा that मारतो. I will build my church upon the rock and the gates of hell shall not prevail against it. येशू ख्रिस्त म्हटलं मी माझी मंडळी रचेल Let अधोलोकाच्या us द्वाराला sing काहीच this चालणार song नाही. and let us declare the victory of the Lord. हे गीत गाऊया प्रभूचा विजय जाहीर करूया. Fear not, For I am with you, fear not. For I am with you, fear not. For I am with you, says the Lord. Fear not. For I am with you, fear not. For I am with you, fear not. For I am with you, says the Lord. Fear not. For I am with you, fear not. we say that fear not, for I am with you, but we do not believe that God is with us. भिवू नका मी तुमच्या बरोबर आहे पण आपण We विश्वास ठेवत cannot नाही. say that song with a long face. थोबाडावर 6 वाजले आहेत असं गाऊ शकत नाही. Don't worry about the wall clock. Don't worry about the wall clock. आणि जे घड्याळ आहे भिंतीवर त्याची चिंता करू नका. Concentrate on the promise of God. देवाचं अभिवचन आहे त्याच्याबद्दल विचार Sing it करा. with a big smile मोठं स्मित हास्य देऊन गा. and say, I am not going to fear म्हणा मी भिणार नाही. because the Lord is with me. प्रभू माझ्या Hallelujah. बरोबर आहे. So we हालेलुया. are going to sing this song. Let us rejoice in the presence of the Lord. हे गीत गाऊया प्रभूच्या सानिध्यात आनंद Fear करूया. not. For I am with you, fear not. For I am with you, fear not. For I am with you, says the Lord. Fear not. For I am with you, fear not. For I am with you, fear not. For I am with you, says the Lord.
a nun. For I am made to be a nun. For I am made to sing the Lord. Be a nun. For I am made to be a nun. For I am made to be a nun. For I am made to sing the Lord. I have redeemed you calling my name. Child, you are mine. When you walk through the waters, I'll be there. And through the flame, I will not know it. Just a minute. There is power in our confession of our mouth. आपल्या मुखाच्या कबलीत सामर्थ्य आहे. If you believe that you are bold, you are going to confess it. जर तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही We निर्भय are आहात going to तर make कबूल a करा. change in the words of the song. गीताचे बोल बदलले पाहिजे. Instead of saying you will not, we are going to say, I will not, no way, be burned. I will not, no way, be drowned. We are going to declare the power of God. You will not च्या जागे I will म्हणू. And we are going to say that I will not be burned. म्हणूया मी घाबरणार नाही. I will not be drowned. मी बुडणार नाही. मी For you बुडणार are नाही. with me. तू माझ्याबरोबर You आहे. are with me. तू माझ्याबरोबर आहे. Confess it with the mouth. आपल्या मुखाने कबूल करूया. Let the Satan hear it. Let the Satan hear it. शैतानाला ऐकू द्या. When we go out, we are not going to go out as timid people, but we are going to go out as lions who are great and powerful against the evil one. आपण बाहेर जाणार नाही भित्रे म्हणून पण सिंहासारखे जाणार आहोत. कुणाला घाबरणार नाही. I have been in you, I call you by name. Child, you are mine. When you walk through the waters, I'll be there. And through the flame, I will not go way to drown. I will not go way to run. For I am with you. For I am with you. Be a nun. For I am with you. Be a nun. For I am with you. Be a nun. For I am with you. Sing the Lord. Be a nun. For I am with you. Be a nun. For I am with you. Be a nun. For I am with you. Sing the Lord. Dharman, मैं तेरे साथ हूँ दरमन. मैं तेरे साथ हूँ दरमन. मैं तेरे साथ रहता प्रभु. दरमन, मैं तेरे साथ हूँ दरमन. मैं तेरे साथ हूँ दरमन. मैं तेरे साथ रहता प्रभु. I have redeemed you, I call you by name. Child, you are mine. When you walk through the waters, I'll be there. And through the flame, I will not go way be drowned. I will not go way be run. For I am with you. For I am with you. Be a nun. For I am with you. Be a nun. For I am with you. Be a nun. For I am with you. Said the Lord. Be a nun. For I am with you. Be a nun. For I am with you. Be a nun. For I am with you. Said the Lord. Be a nun. Let's clap our hands. And we glory to the King of Kings and the Lord of Lords, Jesus Christ. जय वाजूया राजांचा राजा Fear प्रभूंच्या not, for I am with you, says the Lord Almighty. सर्वसमर्थवान देव म्हणतो भिवू नका मी We तुमच्याबरोबर worship you, आहे. Jesus, Lord. We thank you, Jesus, for your presence that is always with us, Lord. प्रभू येशू आभार मानतो सदा सर्वदा तुझी उपस्थिती Thank you, आमच्याबरोबर Jesus, आहे. that you are never too busy to be at our aid.
प्रभू आम्ही आभार मानतो, तू इतका व्यस्त नाही की आम्ही बोलवलं की तू येणार नाही. We thank you, Jesus, that in our every moment of our life, you are there with us, ever present help in time of trouble. प्रभू आभार मानतो, प्रत्येक आमच्या गरजेच्या वेळेस तू आमच्या बरोबर आहे, आम्हाला सदा सर्वदा तू मदत करण्यास सिद्ध आहे. And we receive that promise, yes and amen in our lives. प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझं अभिवचन होय व आमेन आम्ही स्वीकारतो. We will walk in boldness, Lord. प्रभू आम्ही निर्भयपणे चालू. We can walk in confident, Lord and Father. प्रभू आम्ही आत्मविश्वासाने चालू, Because you have promised that you will never leave us nor forsake कारण us. तू अभिवचन दिले तो आम्हाला सोडणार नाही, Let टाकणार thy नाही. people experience your presence with them throughout this week. प्रभू या आठवड्याभर तुझ्या लोकांना तुझ्या उपस्थितीचा अनुभव येऊ दे. So that when we come next Sunday, जेणेकरून पुढच्या रविवारी आम्ही येऊ, we will come with a grateful heart saying that thus far the Lord has been with us. आम्ही आनंदी हृदयाने येऊ की आतापर्यंत प्रभू आमच्या बरोबर In आहे. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Everybody said Amen. सर्वांनी म्हणावा आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may sit in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. तो वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे आपल्या जागेवर उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday in this week. प्रभू प्रार्थना करतो प्रियजनांसाठी ज्या आठवड्यात त्यांचा वाढदिवस Lord, we साजरा want करत to आहे. thank you for your faithfulness in their life till now. प्रभू, आतापर्यंत त्यांच्या जीवनात विश्वास आहे, आभार As मानतो. they enter into a brand new year of their life, त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत असतात. help them to continue to experience your faithfulness, providence and protection. अधिकाने विविध विश्वासपणाचा संरक्षणाचा Let all the पुरवठा. promises of your word be fulfilled in their lives. ज्या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण Show हो. them many more birthdays, Lord. प्रभू, त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळींना त्यांनी येशूच्या नावाने आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be sitting in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात बसूया. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. त्याचं दर्शन सपलं दानार पण सेवा करायचं दानार पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया. Reverend H.G. Koli, myself will stand right behind the church to meet you. रेव्हरंड एस.जी. कोळे, रेव्हरंड स्टीव्हन चर्चच्या मागे असतील तुम्हाला God bless भेटण्याकरिता. you. Have a blessed week ahead. देव तुम्हाला आशीर्वादित करू. येणारा आठवडा तुमच्या आशीर्वादाचा हो. निर्जल देश में नदियाँ बहाएगा, जंगल के बीच में नया मार्ग बनाएगा. निर्जल देश में नदियाँ बहाएगा, जंगल के बीच में नया मार्ग बनाएगा. क्या तुम देख पा रहे हो कुछ होने वाला है तुम्हारी जिंदगी में, आशीष आने वाला है. क्या तुम देख पा रहे हो कुछ होने वाला है तुम्हारी जिंदगी में, आशीष आने वाला है. कुछ नया कर रहा है, कुछ नया कर रहा है, परमेश्वर नया कर रहा है, अब यहाँ कर रहा है. कुछ नया कर रहा है,
संतान पर